हे गाईज आय मीन हरी. मला 4:27ची ट्रेन पकडायची आणि आता 4:19 झाले. मी अजूनपर्यंत माझ्या गाईज सो लोकेशन बघून सांगू शकता का मी आता कोणत्या लोकेशनला आहे ते, आणि मी 10 मिनिटात पोहोचेन. काय वाटतं तुम्हाला? ब्लॉग पुढे चालू ठेवायच्या पहिले सांगा की तुम्हाला काय वाटतं की मी 4:27ची ट्रेन पकडेल की नाही पकडणार. 4:27 गाईज. सो फायनली गाईज आय हॅव रीच टू द बोईसर अँड विरार स्टेशन. खरंच खूप दिवसानंतर विरार बघितलं, कारण मी पहिले मोस्टली चर्चगेट ट्रेनच पकडते आणि आज विरार ट्रेन पकडलं. मी 1 मिनिटासाठी शॉक होते. तर मला इतक्या वेळाने आत्ता आठवलं. बोईसरला लेट झाल्यामुळे मला आठवलंच नाही की मी तिकीट्स वगैरे काही काढले नाही. विरारला तिकीट्स काउंटर बघितल्यावर मला आठवलं की मला तिकीट काढायचे. तर मी आता विरार टू बोरवली तिकीट काढलं, कारण बोरवलीला मी माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत बाहेर चालली आहे. विरार ट्रेनमध्ये सो मी आता बोरवली पोचले. इतकं बोईसरपासून ट्रेन भेटेल नाही भेटेल करत करत मी फायनली बोरवली पोचली. तर आता माझ्या फ्रेंडचं कॉल आलेला. ती बोलली की स्काय सिटी मॉलला जायचं आहे. तर माझे फ्रेंड्स आता येऊ द्या, मग आम्ही तिकडे जाऊ. तर हे बघा गाईज, माझे फ्रेंड्स आले. आता आम्ही चाललो स्काय सिटी मॉल. स्काय सिटी मॉल जायचं पहिले. आता मी खायला आली आहे. मिसळ पाव हा रेस्टॉरंट हा हे बॅक कॅमेरा. आणि सो गाईज, दिस इज नॉट अ दुबई, दिस इज आवर बोरवली. आम्ही सिटी मॉलला पोचले. हे बघा, हे माझे फ्रेंड्स ज्यांची मी कधीपासून वाट बघत होती. मग मी आता अँड गर्ल्स आउटिंग फोटो इज व्हेरी मॅन्डेटरी. रंगीबिरंगी टेडी. इकडे टेडी होतं, ते घ्यायची इच्छा तर झाली, पण प्राईस बघून परत तसंच ठेवावं लागलं. काही घेता माझी बॅग. अशा प्रकारे आजचा दिवस समाप्त झाला बिझनेस गेम खेळून.